हे पहा इन्स्पेक्टर. माने, इन्स्पेक्टर माने. तेच ते. हे काय चालवलंय तुम्ही? हळू बोला. हळू बोला? अरे का म्हणून हळू बोलू? सकाळी 11 वाजल्यापासून तुम्ही मला चौकशीसाठी इथे बोलवून ठेवलंय. रात्रीचे 8 वाजलेत. तुमचं काही काम नसेल तर जातो मी. तुमचं काम नसेल तर मीच तुम्हाला जायला सांगेन, पण मी सांगितल्याशिवाय जायचं नाही इथून. आपण तुम्ही मला कशासाठी बोलवलंय तिथे? मला माहित नाही. आणि साहेबांना प्रश्न विचारायची आमच्यात पद्धत नाही, समजलं? बसा. पद्धत नाही? तुम पद्धत पाळा. तुमच्या साहेबांना सांगा की मी एक प्रतिष्ठित गृहस्थ आणि प्रतिष्ठित डॉक्टर आहे. इतर गुन्हेगारांसारखं मला तुम्ही इथे 8 तास बसवून ठेवू शकत नाही. मग कशासाठी बोलवलं ते पण सांगत नाही आणि 8 तास झाले तरी साधा कोण चहा पण विचारत नाही. जेवलात का तुम्ही? साधा कब्बर कोण चहा विचारत नाही. जेवण कोण देणार? करेक्ट. इथे खानावळ नाही उघडली आम्ही. साहेबांनी बोलवल्याशिवाय हलायचं नाही इथून. बसा इथे. हे बघा, तुमचे साहेब आतमध्ये काय करतायत एवढा वेळ? त्यांना सांगा जे काय विचारायचं एकदा विचारून टाका आणि मला जाऊ द्या. लोक माझी वाट पाहत आहेत तिथे. कोण? मुर्दे? बोईर कधी येणार, आम्हाला कधी फाडणार? मुर्दे तुमची वाट बघतायत? तेवढं एकच काम नाहीये मला. आणि हे बघा, तुम्ही माझ्याशी असं वागू शकत नाही. आम्ही तुमच्याशी कसेही वागू शकतो, कळलं? तुम्हाला बेड्या घालू शकतो, तुम्हाला लॉकअपमध्ये घालू शकतो. अरे साल्या, तू जे मेल्या मुर्द्यांबरोबर करतोयस ना, ते जिवंतपणे तुझ्यावर करू शकतो. येस सर. चला, साहेबांनी बोलवलंय. या डॉक्टर. आवाज बराच चढलाय तुमचा. नाही तसं काही नाही साहेब. या माने साहेबांना मी विचारत होतो कुठल्या चौकशीसाठी मला बोलवलंय. जे काय असेल ते एकदा विचारा आणि मला घरी जाऊ दे. हां, कारण मी इथे 8 तासापासून बसून आहे. अच्छा. अरे माने, तुम्ही मला सांगितलंच नाही. एनिवे डॉक्टर, मला तुम्हाला फक्त एक प्रश्न विचारायचा. एकच प्रश्न? आणि एवढे तास? प्रश्न असा की तुमच्याकडे येणारे मुर्दे तुम्ही कोणाला आणि केवढ्याला विकता? कुठे विकतो आणि कशाला? न मेलेल्या माणसाऐवजी जाळायला. हे बघा, तुम्ही काय बोलताय मला काही समजत नाहीये. अच्छा. माने, यांचं बीपी वाढलंय का चेक करा आणि बंद करा यांना लॉकअप करा. तुम्ही मास्तर लोक काय स्वतःला काय शहाणे समजता का रे? खरे म्हणजे लोकांना तुम्ही सांगणार आहे की कसं वागायचं ते, आणि स्वतःच्या पायाखाली काय जळतंय ते कळणार नाही तुम्हाला कधीच. तू उगाच कोड्यात बोलू नकोस. अरे तुला अर्जंट काम आहे म्हणून मला इथे बोलवलंस तू. काय प्रॉब्लेम आहे? कोणाचा प्रॉब्लेम आहे? भूषणचा, पल्लवीचा? आकांक्षाचा. आकांक्षाचा प्रॉब्लेम आहे आणि तो काय प्रॉब्लेम आहे ना ते जाणून घेण्यासाठी मी तुला इथे बोलवलंय. आकांक्षाचा प्रॉब्लेम आहे? अरे आकांक्षाचा प्रॉब्लेम असता तर ती मला बोलली असती, घरी बोलली असती. तुझ्याकडे कशाला येईल ती? कारण मी घरचा आहे म्हणून. शर्या, वय झालेलं असलं ना तरी आपल्याला सॉलिड मानते ती अजून. बा, आकांक्षा कधी भेटली तुला? मी कुठे म्हणलं आकांक्षा मला भेटली म्हणून. आणि आकांक्षाला प्रॉब्लेम आहे गधड्या, हे तुला कुठल्या पोपटानं सांगितलं? तनू पोपट. तनू? तो कधी आला होता? कशासाठी आला होता तो? अरे बाबा, तो आदनमधनं भूषणला भेटायला इकडे येत असतो. हे शर्या, गाड्यांबद्दल सॉलिड माहिती आहे त्याला. जबरदस्त मेकॅनिक होईल तो. मी तुला हात जोडतो, मला कृपया सांग या तनूनं तुला काय सांगितलं? अरे त्या चिमुरड्या पोराला काय कळतं रे? चिमुरडा पोर? अरे स्वतःच्या आईला धमक्यांचे फोन येतात हे त्याला कळतं, आणि मग तसले फोन आल्यानंतर आपली आई घाबरते, रडते, हे समजण्यात का मोठा झालाय तो शर्या. कोण धमक्या देतंय तिला? आणि हे मला कसं कळलं नाही नेमकं? अच्छा 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 अच्छा, म्हणून. ओके, आय गॉट इट. म्हणून काय? हा, म्हणून काय? काय नाही रे, गेले 8-10 दिवस तनू आमच्याकडेच राहतोय. एक चकार शब्द देखील काढला नाही त्यानं. कसा बोलणार? हा, तो कोणाचा पोरगा आहे? आकांक्षाचा. आणि आकांक्षा कोणाची पोरगी आहे? मास्तरनीची.
म्हणजे जिद्दी हट्टी हे आलंच ओघाने. स्वतःच प्रॉब्लेम निर्माण करायचे आणि एकट्याने लढत बसायचं. मला खरंच काही. अरे थांब, मला फोन करू दे. अरे थांब का, थांब तू. हा, या गोष्टी काय फोनवर बोलायच्या आहेत? घरी गेल्यानंतर सांगू शकत नाहीस तू? आणि हे बघ, घरी गेल्यावर आकांक्षाला शांतपणे समजावून सांग, अंगावर खेकसू नकोस तिच्या. अरे बाबा, अरे माहितीये रे बाबा, माहितीये. तू काय मानसशास्त्राचा डॉक्टर का प्रोफेसर आहेस ते? शर्या, तुम्हा लोकांची थिअरी सॉलिड आहे, थिअरी सॉलिड, पण आयुष्यात काय प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आले ना की बोल बोल, तुला वाटेल ते बोलायचं. खरं आहे ते बोलतो आपण. मी काय तुझ्याशी वाद घालू शकत नाही, मी येतो. हे बघ शर्या, आणि आकांक्षाला कोण धमक्यांचे फोन करतो हे तुला कळलं ना की ताबडतोब मला कळव. बरेच दिवसात चला आपल्याकडे काय काम नाही आलेलं. येतो मी. कॅमेरा दुरुस्त करायला तुम्हाला कोणी शिकवलंय का हो? काय माहितीये का, जेव्हा इथे ऑफिसमध्ये बॉस नसायचे, काही कामं नसायची, तेव्हा मी तुमच्यासारखा ऍच्च्या करत चाकाट्या पिटत नाही बसायचो, काहीतरी कामं शिकायचो. कळलं? जा जा, मला त्रास देऊ नका, जा ना. कॅमेरा रिपेअर होत नाही म्हणून त्याचा राग तुम्ही आमच्यावर का काढता? अगं नाही, जा जा, नाश्ता सांगा. सांग माझ्यातर्फे सगळ्यांना नाश्ता सांग, जा. आकांक्षा मॅडम पण आलेत, त्यांच्यासाठी पण सांगू? हो. आतापर्यंत फक्त ऐकलं होतं, आता प्रत्यक्ष बघतोय. आकांक्षा मॅडम आणि त्यांचे बॉडीगार्ड. नमस्कार बॉडीगार्ड साहेब. बसा ना. हे बसतात का असेच आयुष्यभर? बसा बसा, नाश्ता वगैरे मागवलाय, काही घेणार का? म्हणजे चहा वगैरे काही घेणार? नचिकेत, चेष्टाबाज झाली. हे प्रताप मोरे पोलीस डिपार्टमेंट मधले वागळे साहेबांनी स्वतः पाठवलं यांना, आणि ते त्यांची ड्युटी करतायत. सॉरी साहेब. म्हणजे काय आहे की ह्या आमच्या मॅडम आहेत, त्यांची नीट काळजी घ्या, सॉलिड डेअरिंग बाज आहेत म्हणून. नचिकेत, इट्स इनफ नाव. एका लिमिट पर्यंत प्रत्येक गोष्टीची मजा असते. आकांक्षा, मला एक कळत नाही, तू प्रत्येक गोष्ट इतकी सिरियसली कशाला घेतेस? अच्छा, तर हा तुझा जेम्स बॉन्ड. नचिकेत, बरं केविन कॉस्टनर. स्टॉप इट. बरं स्टॉप इट. नचिकेत, काय तुला काय वाटतं मला हाऊस आहे म्हणून मी यांना बरोबर घेऊन फिरते का रे? जस्ट कीप युअर माउथ शट ना. यांचं माझ्या बरोबर असणं याचा अर्थ कळतो तुला? हो मला. नचिकेत, हे बघ, माझ्या जीवाला घोर लागलाय. प्लीज तू चेष्टा करू नकोस आत्ता माझी. मी जर एकटी असते ना तर मी प्रोटेक्शन मागायला गेलेच नसते. पत्रकार म्हणून काम करत असताना आजपर्यंत 1000 वेळा अशा प्रसंगांना सामोरी गेली आहे मी. मला त्याचं काही वाटत नाही, मी घाबरणारी नाही हे तुलाही माहिती आहे. मी प्रोटेक्शन मागितलंय कारण मला तन्वीरची काळजी. धमक्यांचा रोख माझ्यापेक्षा तन्वीरकडे जास्त आहे, तुला माहिती आहे, आणि तरी सुद्धा तू असं. मोरे मोरे, एक मिनिट, तुम्ही प्लीज खाली जाऊन थांबता का प्लीज? माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला असं थांबवणारा हा कोण आहे? अनबिलिव्हेबल आहे. किती दिवस चालले? महिना होईल आता जवळजवळ. इतकी जुनी गोष्ट आहे आणि बाबा, हे सगळ्यांना ठाऊक आहे? मन्नाला कसं कळलं? मला माहित नाही बाबा. मी फक्त ऑफिसमध्ये पोलिसांना आणि काका पवारांना सांगितलं. म्हणजे काका पवारांना सुद्धा मी यासाठी जाऊन भेटले. हे बघ आकांक्षा, या गोष्टी तू कुणाला सांगायच्यास आणि कुणाला नाही, हा तुझा वैयक्तिक प्रश्न आहे, मान्य आहे.
पण आकांक्षा हे जगात सगळ्यांना ठाऊक आहे. तुझ्या आई बाबांशिवाय सगळ्यांना ठाऊक आहे. आम्हाला का अंधारात ठेवलंस तू? का? आणि समजा आम्हाला कळलं असतं तर आम्ही असं काय केलं असतं ज्यामुळे तुला... बाबा तुम्ही प्लीज गैरसमज नका करून घेऊ, प्लीज. अहो, इतर सगळ्यांना कळणं आणि तुम्हा दोघांना कळणं यात फरक आहे का नाही? आहे ना, आहे. कारण आम्हाला जर कळलं असतं तर आमची मदत झालीच नसती, उलट आमचा त्रास झाला असता. बाबा नाही हो, असं नाहीये. मी अशी का वागले हे तुम्हाला चांगलं कळलंय. आता तुम्ही मुद्दाम माझ्याशी असे आडमुठेपणाने वागताय. छान, आम्हालाच दोषी ठरव. बाबा अहो, आईला कळलं असतं हे धमक्यांच्या फोन्सचं सगळं तर तिने तनूची शाळा बंद नसती का केली? माझं ऑफिसला जाणं बंद केलं नसतं का? चुकतेस तू आकांक्षा, तू चुकतेस. हे जर तुझ्या आईला कळलं असतं ना तर जाऊन अख्खं पोलीस डिपार्टमेंट हलवलं असतं तिनं. हा तुझा बॉडीगार्ड, काय नाव काय त्याचं? प्रताप मोरे. हा, तो एकटा आहे तुझ्या पहाऱ्याला. हे जर सुधाला कळलं असतं ना, त्या डीसीपी वागळेंनी अख्खं पोलीस स्टेशन तुझ्या पहाऱ्याकरता दिलं असतं. रोज चौकशी केली असती तुझ्या प्रोटेक्शन विषयी. म्हणजे थोडक्यात नेहमीसारख्याच 2 टोकाच्या प्रतिक्रिया झाल्या असत्या. बाबा मी तुम्हाला खरंच सांगतेय, अहो मलाच अंदाज नाही आला. मी जेव्हा इथे 7-8 दिवस तनूला राहायला घेऊन आले होते ना, तेव्हा मला खूप सांगावंसं वाटत होतं, पण मी नाही सांगू शकले. मला धीरच नाही झाला सांगण्याचा. आकांक्षा, मला सांग, आजपर्यंतच्या तुझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टी ज्या तू आईला सांगायच्यास त्या अत्यंत विश्वासानं मला सांगितल्यास तुझ्या बापाला. अगदी त्या तन्वीरच्या यावेळी मी विषय काढला म्हणून हे सगळं सांगितलंस मला. आकांक्षा, हा विषय इथं संपत नाही, माझ्यापाशी संपत नाही. या सगळ्या प्रश्नांची संयुक्तिक उत्तरं तुला तुझ्या आईला द्यायची आहेत, हे लक्षात ठेव. आणि त्यासाठी मला मध्यस्थी करायला लावू नकोस, सांगू नकोस. आई, मला झोप आली. चल जाऊ. नाही, तू जायचं नाहीस, तू इथं राहायचं. आईला जाऊ दे. बाबा तनूला माझ्या बरोबर येऊ दे. आता यापुढे जे व्हायचं असेल ते आमचं दोघांचं होईल. हे बघ आकांक्षा, माझं ऐक तू. चल बाळा. आजो, तुम्ही काळजी करू नका. ते पोलीस काका आहेत ना, त्यांच्याकडे मोठी बंदूक आहे. तुम्ही घाबरू नका. काय बरं, बाय.
अरे रे 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 काय 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 चाललंय? ही 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 झिपरी याची बायको होती ना का? हा, आता ती याच्या बरोबर फिरते. काय विकत म्हणून काहीही दाखवतात ते लोक. बाबा, तुम्हाला नसेल बघायची सिरियल तर नका बघू, पण मला तरी बघू द्या ना. किती बोलताय, किती कमेंट. पण हे अक्षता आले. आज जा नाहीतर बाहेर येईल. ब्रेक. बाबा, तुम्ही ब्रेक मध्येच बोलत जा ना. अक्षता चला जेवायला चला, तयारी करायची आहे. आले आले. लवकर ये. हो बघ जरा कोण येते. हो. आज तरी आहेत का तुझे आई बाप घरात? सदानंद नाईक. मी सदानंद नाईक. नमस्कार जोशी साहेब. तुम्ही चायला भेटतच नाही. हा, इथंही नाही. ऑफिसमध्ये 4-4 फेऱ्या मारल्या, तिथंही नाही. काय आहे काय? नमस्कार वहिनी साहेब, नमस्कार. आज पहिल्यांदाच भेट होते आपली. हा, तर जोशी साहेब काय झालं आपल्या कामाचं? हा, काहीतरी ठरवा. कारण तुमच्या निर्णयावर माझे बरेचसे प्लॅन अवलंबून आहेत. तेव्हा त्वरा करा. तू असं बोलतोस जसं काय मी तुझं देणं लागतो. लागतोसच रे, लागतोसच. थोडे थोडके नाही, 5 लाख. किती? 5 लाख देणं लागतो. समजा मी म्हटलं मी 5 लाख, माझ्याकडे नाही आहे 5 लाख, तर नाहीयेत तुझ्याकडे, नाहीयेत. अरे तुझं घर बघ साल्या, घर बघ. काय पितोस रे? बाकारडी तरी पित असशील की नाही? हा, खाली गाडी, स्वतःची शाळा. पैसे नाही कुणाला सांगतो रे, कुणाला सांगतो? समजा मी नाही दिले तर? नाही दिले तर? नाही दिले तर मग बघच, माझे प्लॅन ठरलेले. हा, तुम्हा तिघांना ना एक क्षण जगू देणार नाही सुखानं. हा, एक फोन केला ना साल्या पोलिसांना, एक करणार नाहीस भाड्या. पोलिसांना काय सांगणार रे तू? काय सांगणार पोलिसांना? माझी बायको पळवली, माझी पोरगी पळवली. काय सांगणार काय पोलिसांना? तुम्ही जिला आपली मुलगी म्हणता ना, ती जर तुमच्या बरोबर यायला तयार असेल तर खुशाल घेऊन जा तुमच्या मुलीला. काय बोलतेस तू? डोकं फिरलंय का तुझं? मूर्खपणा. शरद गप्प बस. बरोबर आहे, बरोबर आहे वहिनी, यांचं अगदी बरोबर आहे. तुम्ही गप्प बसा. काय हा 2 पुरुषांमधला मामला आहे. नाही नाही, एकाच पोरीच्या 2 बापांमधला मामला आहे. अरे शरद, बघ हे स्वतःच्या घरात दादागिरी करू नको. माझा एक 5 लाख रुपये दे, जबान देतो, परत येणार नाही. तुला काय वाटतं? शरद, वसूल करेल. सदानंद नाईक म्हणतात आपल्याला.